सोलापूरच्या मोहोळमध्ये चक्क ढाब्यावर 2 ईव्हीएम मशीन आढळले। काही लोक ईव्हीएम घेऊन जात असल्याचा राष्ट्रवादीच्या उमेश पाटलांनी आरोप केला। मोहोळ शहरानजीक असलेल्या हॉटेल स्वराज्य इथं ईव्हीएम मशीन घेऊन जाताना पकडल्याचा दावा करण्यात आला। राष्ट्रवादीचे उमेश पाटील घटनास्थळी पोहोचले, त्यांनी धाव घेतली, संबंधित व्यक्तींना जाब विचारला। संबंधित ईव्हीएम राखीव असल्याची तहसीलदार सचिन मुळीक यांनी माहिती दिली। या पद्धतीने प्रशासनाचा कारभार चाललेला आहे। या पेट्या म्हणजे रिझर्व्ह बँकेच्या नोटा छापण्याच्या करता जे काय म्हणतात त्याला मशीन असतं, ते मशीनच पळवून नेल्यासारखं आहे। आणि हा इतकी गंभीर बाब आहे। आणि आता हे पेट्या या ठिकाणी सापडलेल्या आहेत सगळ्या महाराष्ट्रामध्ये। या ठिकाणी सगळ्या महाराष्ट्राने लक्षात घ्यायची गोष्ट आहे की ह्या पेट्या इतक्या सुरक्षित ठेवायच्या असतात की ह्या पेट्यांच्या व्यतिरिक्त एवढं सुरक्षित दुसरं काहीच नाही आहे, दुसरं काहीच नाही आहे। रिझर्व्ह बँकेचा नोटा छापायचा साचा पळवल्यासारखा हे पेट्या म्हणजे। या पद्धतीनं जर हे आणि माझ्या जिल्हा परिषद गटाच्याच आहेत, कुरुल जिल्हा परिषद गटाच्या। आणि हा त्या गाडीचा ड्रायव्हर कुठे, त्याची गाडी लावली ती। आणि हा इथं अधिकारी अरे काय काय असं ना पेट्यामध्ये थोडं समजतं का? पेट्यामध्ये आणि या जिल्हा परिषद निवडणुकांच्या कुरुल जिल्हा परिषद गटाच्या पेट्या हॉटेल धाब्यावर आणि ढाब्यावर, हॉटेल बघा, हॉटेल दाखवा, स्वराज ढाबा हो, ढाब्यावर पेट्या बघा। हे कशा पद्धतीने चाललाय कारभार। उद्या सोलापूर जिल्ह्यामध्ये या पेट्यावरून आता आपले प्रतिनिधी अनिकेत गायकवाड आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अनिकेत, या संदर्भातल्या अधिकची माहिती देतील। अनिकेत, विक्रांत, आपण जर पाहायला गेलं तर सोलापूर पुणे जो महामार्ग आहे राष्ट्रीय, त्या ठिकाणी एक हॉटेल आहे आणि या हॉटेलवरती मोहोळ जवळच असलेलं हे हॉटेल, या ठिकाणी ईव्हीएम ज्या आहेत त्या तिथल्या एका हॉटेलवरती ज्या आहेत त्या आढळून आल्याचा प्रकार समोर आला। आणि ही माहिती मिळतात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष तथा कुरुलमध्ये ज्यांनी उमेदवारी अर्ज भरून निवडणूक लढवली ते राष्ट्रवादीचे उमेश पाटील यांनाही माहिती मिळतात ते त्या ठिकाणी गेले। आणि खरं तर ही सगळ्या 2 मशीन ज्या आहेत ईव्हीएम त्या घटनास्थळी जाऊन ज्या आहेत त्या संबंधित व्यक्तींना किंवा कर्मचाऱ्यांना जे आहे ते जाब विचारला। खरं तर ह्या 2 मशिनी ज्या आहेत त्या अतिरिक्त असल्याचं जे आहे ते तहसीलदार सचिन मुळीक यांनी जे आहे ते त्यांच्याकडून जी माहिती जी आहे ती दिलेली आहे। मात्र राष्ट्रवादीच्या उमेश पाटलांनी जे आहे ते या ईव्हीएम मशीन त्या ठिकाणून जात असताना ज्या आहेत त्या पकडलेल्या आहेत। त्यामुळे काही गोंधळ जो आहे तो काही प्रमाणात रात्रीच्या सुमारास त्या ठिकाणी झाला। आणि दुसरीकडे आपण जर बघितलं गेलं तर या मशीन ज्या आहेत त्या राखीव म्हणजे अतिरिक्त आहेत असं तहसीलदार म्हणतात। त्या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी आले, त्यानंतर पोलीस देखील त्या ठिकाणी आले। त्यामुळं हा काही काळ जो आहे तो हा वाद कायम चालला। मात्र तहसीलदारांच्या मते या ज्या ईव्हीएम ज्या आहेत त्या अतिरिक्त असल्याचं म्हणतायत। मात्र उमेश पाटील ज्यांनी जे आहे ते तहसीलदार असेल, इथली प्रशासकीय निवडणूक यंत्रणा असेल, यांच्यावरती जे आहे ते ताशोर ओढलेले आहेत। त्याचं कारण की धाब्यावरती चक्क जे आहे त्या ईव्हीएम मशीन आपल्याला त्या ठिकाणी आढळून आलेल्या आहेत। विक्रांत, धन्यवाद अनिकेत दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी।